राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगत आपल्याला डावलल्याचा दावा त्यांनी केलाय। दिल्ली येथे होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर यांनी हा आपला अनुभव मांडलेला आहे। आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आहे आणि त्यामध्येच आता मनीषा म्हैसकर यांनी जे विधान केलेलं आहे त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तर मनीषा म्हैसकर नेमक्या काय म्हणालेल्या आहेत आपण पाहतोय। खरं तर महिला पुरुष भेद अत्यंत पुसट मानला जातो। 2023 मध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा माझ्या खात्यासाठी मला महिला सचिव चालणार नाही अशी भूमिका एका मंत्र्यांनी घेतली होती। हे धक्कादायक होतं। माझ्या 33 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये असा केवळ एकच अनुभव आलाय। दरम्यान या संदर्भात मनीषा म्हैसकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे झी 24 तासला ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर महाराष्ट्र हे समाज सुधारकांचं आणि पुरोगामी विचारांचं राज्य आहे। माझ्या 34 वर्षांच्या सेवा काळात मला कधीही महिला म्हणून डावललं गेलेलं नाही, परंतु 2023 मधील केवळ एक अपवाद वगळता महाराष्ट्र हे समाज सुधारकांचं आणि पुरोगामी विचारांचं राज्य आहे आणि इथे 34 वर्षांच्या सेवा काळात मला कधीही महिला म्हणून डावललं गेलेलं नाही। 2023 ला केवळ एकच अपवाद वगळता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात। धक्कादायक आहे आणि याचा प्रश्नाचा मला असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे की नक्की काय झालं। पण जे जर खरं असेल ते अतिशय धक्कादायक आहे, कारण का मनीषा म्हैसकर जी एक अतिशय कार्यक्षम आणि उत्तम ज्यांनी काम केलं प्रशासनात, अशा एक कर्तृत्ववान महिला आहेत। का कसली एनर्जी आहे आणि म्हैसकरांसारख्या सक्षम अधिकारी का नको होत्या, काय कारण होतं हे शोधा सगळ्यांनी।